कौटुंबिक वादातून एका 80 वर्षाच्या पतीनं झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घातल्याची घटना गुरुवारी रात्री घडली। नातेवाईकांनी जखमी अवस्थेतील मंगला कांबळे यांना CPRमध्ये दाखल केलं। या प्रकरणी करवीर पोलिसांनी नामदेव कांबळेला अटक केली। न्यायालयानं त्याची कारागृहात रवानगी केली आहे। पत्नी चुकीची औषधं देते असा संशय असल्यानं पाचगावमधील नामदेव कांबळेनं आपल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला। गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर आजूबाजूच्या नातेवाईकांना जखमी मंगल कांबळे यांचा आरडाओरडा ऐकू आला। त्यांनी ताबडतोब धाव घेऊन मंगल कांबळे यांना CPRमध्ये दाखल केलं। या प्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक निवास पवार यांनी 80 वर्षांच्या नामदेव कांबळेला अटक केली। न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली। वयोवृद्ध नामदेवच्या हातात थरथर असल्यानं दगडाचा नेम चुकला आणि त्यामुळे सुदैवानं मंगल कांबळे यांचा जीव वाचला।